नमस्कार, आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आहे तुमच्या सोबत नरसिंग बुरे। आरोग्य दूत मध्ये आपले स्वागत आहे। बिबट्या दिसताच तरुणीने विहिरीत घेतली उडी, पाणी जास्त असल्याने गेला जीव। चाळीसगाव तालुक्यातील तांबोळा शिवारात शेतात कापूस वेचणी करत असताना बिबट्या आला। बिबट्या आपल्या दिशेने येईल व हल्ला करेल या भीतीतून शेतातील मजुरांनी गावाकडे धाव घेतली। यातील एक तरुणी घराकडे धावत सुटली, मात्र घाबरलेली तरुणीने विहिरीत उडी घेऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। पाणी जास्त असल्याने या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 19 नोव्हेंबर रोजी घडली आहे। चाळीसगाव ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे, यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तालुक्यातील एकापाठोपाठ हल्ल्याची घटना घडून बिबट्या पिंजऱ्यात अडकत असतानाही शेत शिवारामध्ये अजूनही बिबट्यांचे दर्शन होत आहे। याच दरम्यान तालुक्यातील तांबोळा येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतात 19 नोव्हेंबरला काही महिला कापूस वेचणीचं काम करत होत्या, तर शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी स्नेहिल देखील होते। सकाळी 10च्या सुमारास स्नेहिल विजय पाटील वय 18 ही तरुणी भावासह शेताजवळच्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली होती। तिला अचानक बिबट्या दिसल्याने तिने जोरात आरोळी मारली। त्याच वेळी तिच्या भावाने कापूस वेचणी करणाऱ्या महिलाकडे धाव घेतली, मात्र स्नेहिल विहिरी जवळ असतानाच तिने विहिरीत उडी घेतली। हा प्रकार समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली। पाटणा तांडा येथील पट्टीचे पोहणारे कैलास चव्हाण यांना बोलावून स्नेहिलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत्यू घोषित केले। यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। याबाबत ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।